Welcome student. Today we will learn about the topic halogen derivatives. या टॉपिक मध्ये काल आपण डेफिनेशन आणि क्लासिफिकेशन पाहिलं होतं. त्या क्लासिफिकेशन मध्ये halogen derivatives are classified in two ways: haloalkanes, haloalkenes, haloalkynes and haloarenes. हा एक क्लास होता. अल्केन, हॅलोअल्केन, हॅलोअल्कीन, हॅलोअल्काइन आणि हॅलोअरीन्स. आणि दुसरा जो टाइप होता त्या टाइप मध्ये आणखी सब टाइप होते. त्यामध्ये मोनोहॅलोजन डिपेंडिंग अपॉन द पोझिशन अँड हॅलोजन ॲटम इज अटॅच्ड दॅट कार्बन ॲटम्स. याच्यावर त्याचे क्लासिफिकेशन होतं. त्यामध्ये मोनोहॅलोजन डेरिव्हेटिव्हज, डायहॅलोजन डेरिव्हेटिव्हज आणि ट्रायहॅलोजन डेरिव्हेटिव्हज. आता त्या मोनोहॅलोजन डेरिव्हेटिव्हज मध्ये परत आणखी मोनोहॅलोजन डेरिव्हेटिव्हज ऑफ अल्केन याला आपण अल्किल हलाइड असं म्हणतो, अल्किल हलाइड. आणि डायहॅलोजन डेरिव्हेटिव्हज, ट्रायहॅलोजन डेरिव्हेटिव्हज असे वेगवेगळे टाइप्स होते. आता याच्या पुढील जे क्लासिफिकेशन किंवा टाइप्स जे आहेत त्या टाइप्सला आता त्यामध्ये पुढे आपण त्याला अलायलिक हलाइड असं म्हणतो. अलायलिक हलाइड, सी अलायलिक halides. What is by allylic halides? Allylic halides in which the halogen atom, आता halogen atom हा सिंबल आपण X यूज केलेला असतो. X bond X. Halides in which halogen atom, that is bond X, is attached to the sp3 carbon atom in spread chain next to carbon double bond are termed as allylic halide. Allylic halide, the halogen atom is attached to sp3 hybridized carbon atom. sp3 hybridized carbon atom next to carbon double bond are termed as allylic halide. आता यामध्ये पहा कार्बन आपण जर पाहिलं तर त्यामध्ये हायब्रिडायझेशन जे आहे sp हायब्रिडायझेशन, sp2 हायब्रिडायझेशन, sp3 हायब्रिडायझेशन असते. sp हायब्रिड एखादी आपण चेन पाहूया. या चेन मध्ये टोकाचा कार्बन ॲटम CH3, सिंगल बॉन्ड CH, डबल बॉन्ड CH, डबल बॉन्ड CH, C, ट्रिपल बॉन्ड C, CH3. असं जर एखादं स्ट्रक्चर आपण घेतलं यामध्ये जो ज्या कार्बन ॲटमला 3 हायड्रोजन ॲटम अटॅच झालेले असतात, कार्बन ॲटम which is attached with 3 hydrogen atoms, such carbon atom is sp3 hybridized. sp3 hybridized म्हणजे टोकाचे कार्बन ॲटम जे आहेत ते CH3 मिथिल ग्रुपचे आहेत आणि ते कार्बन ॲटम जे आहेत ते कार्बन ॲटम हे sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटम आहे. sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटम. आणि नंतर ज्या दोन कार्बनच्या मध्ये डबल बॉन्ड असतो म्हणजे थोडक्यात अल्किनचा कार्बन ॲटम असतो, इथेन, प्रोपीन, ब्युटेन, यामध्ये कार्बन डबल बॉन्ड जो असतो तो कार्बन डबल बॉन्डचा कार्बन हा sp2 हायब्रिडाइज्ड असतो. sp2 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटम असतो. आणि ज्या कार्बनच्या मध्ये कार्बन ट्रिपल बॉन्ड असतो तो कार्बन जो आहे म्हणजे थोडक्यात अल्काइनचा कार्बन ॲटम हा sp हायब्रिडाइज्ड असतो. अल्काइनचा कार्बन हा sp हायब्रिडाइज्ड असतो. म्हणजे पहा यामध्ये टोकाचे कार्बन ॲटम जे आहेत, टोकाचे कार्बन ॲटम हे मिथिल ग्रुप आहे किंवा ब्रँच असेल. ज्या कार्बन ॲटमला 3 हायड्रोजन ॲटम अटॅच झालेले आहेत तो कार्बन ॲटम हा sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटम असतो. आणि ज्या कार्बन ॲटमला सिंगल हायड्रोजन ॲटम आहे आणि त्याच्यामध्ये डबल बॉन्ड असतो तो कार्बन ॲटम हा sp2 हायब्रिडाइज्ड असतो. आणि ज्या कार्बनच्या मध्ये ट्रिपल बॉन्ड असतो त्याला आपण sp हायब्रिडाइज्ड असतो. म्हणजे थोडक्यात काय जे आपण हायड्रोकार्बन मध्ये जे टाइप्स पाहतो अल्केन, अल्किन, अल्काइन, यामध्ये अल्केनचा कार्बन ॲटम हा sp3 हायब्रिडाइज्ड असतो. अल्किन मध्ये ज्या कार्बनच्या मध्ये डबल बॉन्ड असतो तो कार्बन हा sp2 हायब्रिडाइज्ड असतो. आणि जो कार्बन अल्काइन म्हणजे काय, कार्बन ट्रिपल बॉन्ड, अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन कंटेनिंग कार्बन ट्रिपल बॉन्ड त्याला आपण अल्काइन म्हणतो. आणि ज्या दोन कार्बनच्या मध्ये ट्रिपल बॉन्ड असतो तो कार्बन हा
sp हायब्रिडाइज असतो. आता यामध्ये पहा sp हायब्रिडाइज कार्बन ॲटम ॲरोमॅटिक रिंग मध्ये सुद्धा येऊ शकतं. समजा बेंझिन रिंग आहे आणि त्या बेंझिन रिंग मध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे. कार्बन कार्बन डबल बॉन्ड म्हणजे या बेंझिन रिंग मध्ये प्रत्येक कार्बन ॲटम हा sp2 हायब्रिडाइज कार्बन ॲटम आहे. sp2 हायब्रिडाइज कार्बन कारण डबल बॉन्ड आहे. या कार्बनला डबल इथं डबल 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 बॉन्ड म्हणजे बेंझिन रिंग मध्ये ॲरोमॅटिक रिंग मधल्या बेंझिन रिंग मध्ये हा कार्बन जो आहे तो sp2 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटम असतो. ठीक आहे. आता यामध्ये अलायलिक हलाइड म्हणजे काय? ते हॅलोजन ॲटम म्हणजे क्लोरीन ब्रोमीन आयोडीन. Halogen atom is directly attached to the sp3 hybridized carbon atom next to carbon-carbon double bond are termed as allylic halide. म्हणजे आता यामध्ये एक्झाम्पल आपण पाहूया. यामध्ये sp2 हायब्रिडाइज, sp3 हायब्रिडाइज, sp2 हायब्रिडाइज आणि sp हायब्रिडाइज कार्बन ॲटम आपल्याला समजलेलं आहे. म्हणजे सिंगल बॉन्ड असेल, कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड असेल तर sp3 हायब्रिडाइज, कार्बन कार्बन डबल बॉन्ड असेल sp2 हायब्रिडाइज आणि कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड असेल तर तो sp3 हायब्रिडाइज कार्बन ॲटम. आता यामध्ये अलायलिक हलाइड म्हणजे काय? हॅलोजन ॲटम इज डायरेक्टली अटॅच्ड टू दी sp3 हायब्रिडाइज कार्बन ॲटम नेक्स्ट टू कार्बन कार्बन डबल बॉन्ड. आता यामध्ये हॅलोजन ॲटम आहे. हा हॅलोजन ॲटम sp3 हायब्रिडाइज कार्बन ॲटमला अटॅच झाला आणि नेक्स्ट टू कार्बन कार्बन double bond. Such halides are termed as allylic halide. आता इथं आपण जनरल एक्झाम्पल घेतलं. आता हे एक्झाम्पल आपण इथं Cl घेतलं. यामध्ये 3 क्लोरोप्रोपीन समजा ब्रोमीन घेतलं 3 ब्रोमोप्रोपीन 3 आयोडोप्रोपीन. कारण नंबरिंग देत असताना इथून आपण 1 2 आणि 3 अशा पद्धतीने कार्बनला नंबर देत असतो. यामध्ये 1 2 3 आणि 3 नंबर कार्बन ॲटमला Cl अटॅच झाला आणि याच्यावर 3 क्लोरोप्रोपीन 1 प्रोपीन किंवा प्रोपीन 3 ब्रोमोप्रोपीन 3 आयोडोप्रोपीन. ठीक आहे. दिस इज नथिंग बट दी अलायलिक हलाइड. आता यामध्ये आपण नंतर स्ट्रक्चर हे आपण एक्झाम्पल आपल्याला सिलेबसला एकच अशा प्रकारचं स्ट्रक्चर आहे, परंतु इथं आपण आणखी स्ट्रक्चर वाढवू शकतो. हे जर समजा CH2 आणि पुढे जर कार्बन वाढवला तर वेगळे स्ट्रक्चर तयार होते. CH3 हे वेगळे स्ट्रक्चर आलं. आता याला नंबरिंग देताना ज्या कार्बनच्या मध्ये डबल बॉन्ड आहे त्या कार्बनला कमीत कमी नंबर आला पाहिजे IUPAC नॉमेनक्लेचरच्या रूल्स प्रमाणे. म्हणून आपण नंबरिंग देताना जर आपण राईट हँड साइडने नंबर दिले तर सेकंड कार्बन ॲटम सेकंड अँड थर्ड कार्बन ॲटम कंटेन्स डबल बॉन्ड आणि आपण लेफ्ट हँड साइडने नंबर दिले तर त्या ठिकाणी सेकंड आणि थर्ड देतो. त्यामुळे कंपल्सरी आपण नंबरिंग देताना 1 2 3 आणि 4 आणि याच्यावर आपण IUPAC नेम याला देऊ शकतो. एक नंबर कार्बनला Cl अटॅच झालेला आहे म्हणून 1 क्लोरो 2 ब्युटीन किंवा ब्यूट 1 ब्यूट 2 ENE 1 क्लोरो ब्यूट 2 ENE. समजा इथं Br घेतला Cl च्या ऐवजी Br घेतला 1 ब्रोमो ब्यूट 2 ENE 1 ब्रोमो ब्यूट 2 ENE किंवा आयोडीन घेतलं 1 आयोडो ब्यूट 2 ENE. अशा प्रकारे आपण याचे IUPAC नेम देऊ शकतो आणि हे जे एक्झाम्पल आहे हे अलायलिक हलाइडचे एक्झाम्पल आहे. आता अलायलिक हलाइड नंतर पुढचा जो टाइपचा आहे अलायलिक हलाइड नंतर यामध्ये बेन्झाइलिक हलाइडच्या नावामध्येच आहे पहा बेन्झाइलिक हलाइड. बेन्झाइलिक म्हणजे बेन्झिन रिंग. बेन्झाइलिक हलाइड बेन्झाइलिक हलाइड म्हणजे बेन्झिन रिंग. The halogen atom is attached to sp3 hybridized carbon atom next to aromatic ring are termed as benzylic halide. Aromatic carbon atom sp3 hybridized carbon atom contains halogen next to aromatic ring.
किंवा halogen atom is attached to sp3 hybridized carbon atom next to aromatic ring are termed as benzylic halide. आता यामध्ये पहा बेन्झीन रिंग आणि बेन्झीन रिंग याला CH2 कार्बन ऍटम अटॅच झाला आणि त्या CH2 कार्बन ऍटमला X म्हणजे हॅलोजन ऍटम अटॅच झाला. या स्ट्रक्चरला आपण बेन्झाइलिक हलाइड असे म्हणतो. बेन्झाइलिक हलाइड कारण का तर हा sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन ऍटम आहे आणि sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन ऍटमला हॅलोजन ऍटम अटॅच झाला नेक्स्ट टू एरोमॅटिक रिंग हा टर्म एज बेन्झाइलिक हलाइड. याला आपण बेन्झाइलिक हलाइड असं म्हणतो. ठीक आहे. बेन्झाइलिक हलाइड म्हणजे काय आलं का लक्षात? बेन्झाइलिक हलाइड म्हणजे हॅलोजन ऍटम हा sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन ऍटमला अटॅच झालेला असतो आणि त्याच्यानंतर एरोमॅटिक रिंग असते. असं जे स्ट्रक्चर आहे किंवा कंपाऊंड आहे त्याला आपण बेन्झाइलिक हलाइड असं म्हणतो. बेन्झाइलिक हलाइड. ठीक आहे. हे येतं एक एक्झाम्पल. आता बेन्झाइलिक क्लोराइड, बेन्झाइलिक ब्रोमाइड, बेन्झाइलिक आयोडाइड त्या ठिकाणी X म्हणजे आपण Cl घेतलं, Br घेतला किंवा आयोडीन घेतलं तर त्या ठिकाणी त्याचं नेम जे आहे ते नेम हे चेंज होतं. परंतु त्याला आपण बेन्झाइलिक हलाइडच्या ऐवजी बेन्झाइलिक क्लोराइड, बेन्झाइलिक ब्रोमाइड, बेन्झाइलिक आयोडाइड असं म्हणतो. दिस इज नथिंग बट द अनदर टाइप्स ऑफ or another class of halogen derivatives. Halidic halide and then benzylic halide. आता त्यानंतर बेन्झाइलिक हलाइड नंतर विनायलिक हलाइड. विनायलिक हलाइड. Vinylic halide. Vinylic halide halogen atom that is X is attached to sp2 hybridized carbon atom. X is attached to sp2 hybridized carbon atom. म्हणजे थोडक्यात काय की जे अल्किन आहे, अल्किन त्या अल्किन मधल्या ज्या कार्बनच्या मध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे त्या कार्बन कार्बन डबल बॉन्डला हॅलोजन ऍटम अटॅच झालेलं आहे. असं जे हलाइड आहे त्या हलाइडला आपण विनायलिक हलाइड असं म्हणतो. आता फॉर एक्झाम्पल इथं CH2 डबल बॉन्ड CH2, CH2 डबल बॉन्ड CH2 हे इथीन आहे, अल्किन लाइक इथीन. या इथीन मध्ये एक हायड्रोजन ऍटम रिप्लेस झाला आणि त्या ठिकाणी हायड्रोजन ऍटम अटॅच झाला. होणाऱ्या स्ट्रक्चरला आपण विनायलिक हलाइड असं म्हणतो. विनायलिक हलाइड. विनायलिक हलाइड. विनायलिक हलाइड समजा Cl घेतलं, विनायलिक क्लोराइड, विनायलिक क्लोराइड, विनायलिक ब्रोमाइड, विनायलिक आयोडाइड किंवा इथाइलिन क्लोराइड, इथाइलिन ब्रोमाइड, इथाइलिन आयोडाइड, इथाइलिन क्लोराइड, इथाइलिन आयोडाइड, इथाइलिन ब्रोमाइड. समजा एक कार्बन ऍटम इथं वाढवला आणि इथं 3 कार्बन ऍटम केले तर 3 कार्बनला आपण प्रोपेन म्हणतो. प्रोपेन विनायलिक हे होऊ शकत नाही, परंतु ज्या ठिकाणी 2 बॉन्ड असतील तर त्या ठिकाणी विनायलिक क्लोराइड, विनायलिक ब्रोमाइड, विनायलिक आयोडाइड अशा प्रकारचे स्ट्रक्चर आहे त्याला आपण विनायलिक हलाइड असं म्हणतो. आणि दिस इज नथिंग बट द अनदर क्लास ऑफ हॅलोजन डेरिव्हेटिव्हज. ठीक आहे. आता त्यानंतर एरोमॅटिक रिंग असेल, बेन्झीन रिंग असेल आणि इथं पहा बेन्झीन रिंगला एक लिथियम ग्रुप अटॅच झाला आणि नंतर हॅलोजन ऍटम अटॅच झाला त्याला आपण बेन्झाइलिक हलाइड असं म्हणतो. परंतु जर समजा एरोमॅटिक रिंग आहे आणि त्या एरोमॅटिक रिंगला आपण जर पाहिलं तर कार्बन कार्बन डबल बॉन्ड असतो, अल्टरनेट कार्बन कार्बन डबल बॉन्ड आणि त्या अल्टरनेट कार्बन कार्बन डबल बॉन्डला जर हॅलोजन ऍटम अटॅच झाला तर या स्ट्रक्चरला आपण विनायलिक हलाइड असं म्हणतो. विनायलिक एरोमॅटिक हलाइड किंवा विनायलिक हलाइड असं म्हणतो. आता त्यामध्ये X म्हणजे आपण क्लोरीन घेतलं, क्लोरोबेन्झीन, ब्रोमोबेन्झीन, आयोडोबेन्झीन म्हणजे तो हॅलोजन ऍटम आहे किंवा क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन आहे तो डायरेक्ट sp2 हायब्रिडाइज्ड कार्बन ऍटमला अटॅच झालेला आहे. sp2 हायब्रिडाइज्ड कार्बन ऍटमला अटॅच झालेला आहे आणि म्हणून अशा प्रकारच्या स्ट्रक्चरला आपण विनायलिक हलाइड असं म्हणतो. विनायलिक हलाइड. ठीक आहे. म्हणजे यामध्ये पण आपल्याला कार्बन ओळखता आला पाहिजे. sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन कोणाला म्हणायचं, sp2 हायब्रिडाइज्ड कार्बन कोणाला म्हणायचं आणि sp हायब्रिडाइज्ड कार्बन कोणाला म्हणायचं आणि हे जर समजलं तर पुढे जे आहे हलाइडिक हलाइड, बेन्झाइलिक हलाइड, विनायलिक हलाइड हे समजायला सोपं जाते बा. त्यासाठी आपल्याला sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन ऍटम ओळखता आला पाहिजे, sp2 हायब्रिडाइज्ड कार्बन ऍटम ओळखता आला पाहिजे आणि sp हायब्रिडाइज्ड कार्बन ऍटम हा ओळखता आला पाहिजे आणि त्याच्यावर आपल्याला हे एक्झाम्पल लिहिता येतात.
अलायलिक हलाइड, बेन्झाइलिक हलाइड आणि विनायलिक हलाइड, विनायलिक हलाइड. ठीक आहे. आता त्यानंतर एरियल हलाइड किंवा हॅलोअरिन्स, एरियल हलाइड और हॅलोअरिन्स, एरियल हलाइड किंवा हॅलोअरिन्स, हॅलोअरिन्स, एरियल हलाइड्स और हॅलोअरिन्स. आता एरियल हलाइड्स और हॅलोअरिन्स आणि यामध्ये आपण जे एक्झाम्पल पाहिलेलं आहे हे एक्झाम्पल सेम आहे का, म्हणजे विनायलिक हलाइड मध्ये अरोमॅटिक रिंग जर पाहिली तर त्या ठिकाणी एक ठिकाणी बेंझिन रिंग, क्लोरोबेन्झीन, इथं आपण सायक्लिक स्ट्रक्चर सुद्धा घेऊ शकतो का, इथं सायक्लिक स्ट्रक्चर हे अरोमॅटिक रिंग आणि कार्बन कार्बन डबल बॉन्ड आणि त्याला Cl अटॅच झाला, Cl अटॅच झाला तर ते सुद्धा स्ट्रक्चर जे आहे विनायलिक हलाइड आहे, विनायलिक हलाइड. ठीक आहे. आता एरियल हलाइड किंवा हॅलोअरिन्स, हॅलोअरिन्स म्हणजे हे अरोमॅटिक रिंग आहे आणि त्या अरोमॅटिक रिंगला जर डायरेक्ट हॅलोजन ॲटम अटॅच झाला तर त्याला आपण एरियल हलाइड्स असं म्हणतो, एरियल हलाइड्स किंवा हॅलोअरिन्स. क्लोरोबेन्झीन, ब्रोमोबेन्झीन, आयोडोबेन्झीन, क्लोरोबेन्झीन, ब्रोमोबेन्झीन किंवा आयोडोबेन्झीन. किंवा आपण अरोमॅटिक रिंग घेतली आणि त्या अरोमॅटिक रिंगला जर मिथिल ग्रुप अटॅच झाला, अरोमॅटिक रिंग घेतली आणि त्या अरोमॅटिक रिंगला जर मिथिल ग्रुप अटॅच झालेला दाखवला तर त्याला टोलिन्स असं म्हणतो, टोलिन्स, टोलिन्स. आणि त्या टोलिन्सला जर या ठिकाणी हॅलोजन ॲटम म्हणजे क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन जर अटॅच झाला तर त्याला आपण एरियल हलाइड्स किंवा हॅलोअरिन्स असं म्हणतो, हॅलोअरिन्स. म्हणजे याच्या पॅरा पोझिशनला आहे म्हणून पॅरा क्लोरोटोलिन्स, पॅरा क्लोरोटोलिन्स, पॅरा ब्रोमोटोलिन्स, पॅरा आयोडोटोलिन्स किंवा मेटा क्लोरोटोलिन्स, मेटा ब्रोमोटोलिन्स, त्यानंतर मेटा आयोडोटोलिन्स किंवा ऑर्थो पॅरा, ऑर्थो क्लोरोटोलिन्स, ऑर्थो ब्रोमोटोलिन्स, ऑर्थो आयोडोटोलिन्स. अशा प्रकारचं आपण त्याला नेम देऊ शकतो आणि these are the example of aerial halides or halogens. आता इथं पहा क्लासिफिकेशन किंवा टाइप्स मध्ये अनेक टाइप्स आहेत हॅलोजन डेरिव्हेटिव्हची. इथं आपण पहिल्यापासून जर पाहिलं तर त्यामध्ये हॅलो अल्केन, हॅलो अल्कीन, हॅलो अल्काइन, हॅलोअरिन्स हे 4 टाइप झाले. त्यानंतर त्यामध्ये परत मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज, डायहॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज, ट्रायहॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज. मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्हचे आणखी परत वेगवेगळे टाइप्स आहेत. यामध्ये प्रायमरी अल्किल हलाइड, सेकंडरी अल्किल हलाइड, टर्शियरी अल्किल हलाइड आणि नंतर पुढे हे टाइप्स आहेत अलायलिक हलाइड, बेन्झाइलिक हलाइड, विनायलिक हलाइड आणि एरियल हलाइड्स किंवा हॅलोअरिन्स. म्हणजे पहा हे टाइप आपल्याला समजले तर त्याचे जे नेम आहेत ते नेम समजले तर आपल्याला पुढे याच्यावरचे रिएक्शन समजतात. म्हणजे टाइप समजणे हे अतिशय महत्त्वाचं असतं आणि अशा प्रकारचा एखादा क्लास किंवा टाइप हा आपल्याला परीक्षेला 1 मार्काला किंवा 2 मार्काला विचारला जाऊ शकतो आणि म्हणून हे क्लासिफिकेशन किंवा टाइप्स ऑफ हॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज हे आपल्याला येणं आवश्यक आहे. ठीक आहे. आता आपण नंतर नॉमेनक्लेचर पाहूया. नॉमेनक्लेचर ऑफ हॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज किंवा अल्किल हलाइड. आता इथं जनरली आपल्याला सिलेबसला जे आहे ते मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्हचेच मॅक्झिमम यामध्ये स्ट्रक्चर आहे. यामध्ये नॉमेनक्लेचर ऑफ अल्किल हलाइड हे मी शॉर्ट मध्ये लिहितो. अल्किल आर आणि एक्स म्हणजे अल्किल हलाइड, आर म्हणजे अल्किल ग्रुप आणि एक्स म्हणजे हॅलोजन ॲटम. हे मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केनला आपण अल्किल हलाइड म्हणतो. आर म्हणजे हा आर जो आहे, आर हा आपण हा मिथिल ग्रुप साठी यूज करतो, इथिल ग्रुप साठी यूज करतो, प्रोपिल ग्रुप साठी यूज करतो. म्हणजे थोडक्यात कुठल्याही अल्किल ग्रुप साठी जनरल हा आर यूज केला जातो. जसं एक्स आपण पाहिलं ClBr साठी आपण एक्स यूज करतो तसं हा आर सुद्धा अल्किल ग्रुप साठी मिथिल, इथिल, प्रोपिल किंवा एन प्रोपिल, ब्युटिल, आयसोब्युटिल, सेकंडरी ग्रुप हा जो ग्रुप आहे त्याला आपण ॲलिफॅटिक अल्किल ग्रुप साठी हा सिंबल आर यूज केला जातो आणि त्याला आपण अल्किल हलाइड असं म्हणतो.
Nomenclature of alkyl halide. The nomenclature of alkyl halides are named in two ways: common name and trivial name. Common name and trivial name. Common name म्हणजे शॉर्ट नेम किंवा त्याला आपण ट्रायव्हियल नेम असं म्हणतो. आणि IUPAC नॉमेनक्लेचर यामध्ये इंटरनॅशनल युनियन ऑफ अप्लाइड केमिस्ट्री IUPAC नॉमेनक्लेचर, इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री. ठीक आहे, त्याला आपण IUPAC नॉमेनक्लेचर असं म्हणतो. आता पहिल्यांदा आपण कॉमन नेम पाहूया. कॉमन नेम मध्ये अल्किल हलाइड R bond X. First write the name of alkyl group which is attached to the halogen atom followed by word halide. This is nothing but the trivial name or common name or trivial name. First write the name of alkyl group which is attached to the halogen atom followed by word halide. This is nothing but the common name or trivial name. म्हणजे काय पहा, जो अल्किल ग्रुप आहे त्या अल्किल ग्रुपचं पहिल्यांदा नेम लिहायचं आणि नेम लिहून आणि नंतर हालाइड लिहायचा. नेम म्हणजे काय, समजा एकच कार्बन ॲटम असेल, CH3 ग्रुप असेल तर त्याला आपण मिथिल म्हणतो. C2H5 ग्रुप असेल तर इथिल म्हणतो. C3H7 असेल तर त्याला N प्रोपिल किंवा प्रोपिल म्हणतो. म्हणजे पहिल्यांदा आपण जो अल्किल ग्रुप अटॅच झालेला आहे त्या अल्किल ग्रुपचं नेम लिहायचं आणि त्याच्यानंतर फॉलोड बाय वर्ड हालाइड. म्हणून या ठिकाणी कॉमन नेम देत असताना यामध्ये R म्हणजे आपण त्याला अल्किल ग्रुप म्हणतो म्हणून अल्किल हे कॉमन नेम झालं. अल्किल आणि हायड्रोजन ॲटम आहे म्हणून त्याला आपण हालाइड, अल्किल हालाइड. ठीक आहे. आता R म्हणजे आपण पहिल्यांदा मिथिल ग्रुप घेऊया CH3 आणि X म्हणजे आपण Cl घेऊया. म्हणजे आपण त्याची डेफिनेशन काय केली, फर्स्ट राइट द नेम ऑफ अल्किल ग्रुप व्हिच इज अटॅच्ड टू द हॅलोजन ॲटम फॉलोड बाय वर्ड हालाइड. आता इथं अल्किल ग्रुप कुठला आहे, मिथिल आहे म्हणून याचं कॉमन नेम देताना मिथिल फॉलोड बाय वर्ड कुठला आहे, हालाइड कुठला आहे, क्लोराइड. म्हणून या ठिकाणी CH3Cl या स्ट्रक्चरचं कॉमन नेम जे आहे ते मिथिल क्लोराइड. आता इथं मिथिल याचा उच्चार काही जण मिथाइल असा करते, तेही बरोबर आहे. मिथिल केला तरी बरोबर आहे. मिथाइल क्लोराइड किंवा मिथिल क्लोराइड दोन्ही सेमच आहे. मिथाइल क्लोराइड किंवा मिथिल क्लोराइड याचं स्पेलिंग जे आहे ते स्पेलिंग सेमच आहे. त्यामध्ये उच्चार करताना आपण मिथाइल करतो किंवा मिथिल करतो, मिथिल क्लोराइड. ठीक आहे. म्हणजे अल्किल ग्रुप जो आहे तो CH3 घेतलेला आहे. म्हणजे R म्हणजे CH3 आहे, X म्हणजे Cl आहे. आता इथं Cl च्या ऐवजी Br घेतलं तर फक्त इथं ब्रोमाइड होईल, मिथिल ब्रोमाइड. आयोडीन घेतलं मिथिल आयोडाइड. हे असं अशा प्रकारचे जे नेम आहे त्याला आपण कॉमन नेम किंवा ट्रायव्हियल नेम असं म्हणतो. आता समजा R म्हणजे आपण हा इथिल ग्रुप घेतला. इथिल ग्रुप म्हणजे दोन कार्बन ॲटम CH आणि नंतर केला पुढं आपण Br घेतला. तिथं अल्किल ग्रुप कुठला आहे, इथिल. म्हणजे थोडक्यात काय की आपण जे होमोलोगस सिरीज आहे, अल्किनची होमोलोगस सिरीज आहे, आपण 11वी मध्ये शिकलेलो आहे. होमोलोगस सिरीज आहे. कुठली सिरीज, मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन, पेंटेन, हेक्सेन, हेप्टेन, ऑक्टेन, नोनेन आणि डिकेन. या प्रत्येक सिरीज मधल्या प्रत्येक मेंबरचा एक हायड्रोजन ॲटम, टोकाच्या कार्बनचा एक हायड्रोजन ॲटम रिप्लेस झाला की तो अल्किल ग्रुप तयार होतो. म्हणजे मिथेनचं मिथिल म्हणजे मिथेन CH4 याला मिथेन म्हणतो आणि याचा एक हायड्रोजन ॲटम कमी झाला की मिथाइल. समजा C2H6 आहे, C2H5 याला इथेन म्हणतो, इथिल किंवा इथाइल. C3H8 प्रोपेन
प्रोपेन इथलं एक हायड्रोजन ॲटम कमी झाल्यानंतर या ठिकाणी C3H7 N प्रोपीन म्हणजे पहा आपण जे होमोलॉगस सिरीज आहे त्या होमोलॉगस सिरीज मधल्या प्रत्येक मेंबरचा एक एक हायड्रोजन ॲटम कमी केला, टोकाच्या कार्बनचा एक एक हायड्रोजन कमी केला तर त्याला आपण अल्किल ग्रुप म्हणतो. जसं की मिथिल, इथिल, N प्रोपिल, N ब्युटिल, N पेंटिल, N हेप्टिल, हेक्झिल अशा प्रकारे त्याला आपण अल्किल ग्रुपचं नेम दिलेलं असतं. आता इथं दोन कार्बन ॲटम आहेत म्हणून याला आपण इथिल आणि Br आहे म्हणून ब्रोमाइड. इथिल ब्रोमाइड, इथिल आयोडाइड, इथिल क्लोराइड. म्हणजे पुढचा जो Br आहे, Br जर बदलला आपण Cl घेतला तर इथिल क्लोराइड, इथिल आयोडाइड, इथिल ब्रोमाइड अशा प्रकारे आपण त्याचं कॉमन नेम देऊ शकतो. ठीक आहे. समजा यामध्ये आयसो असेल. आता आयसो हे आपण पाहिलेलं आहे 11वी मध्ये. आयसो ग्रुप कोणाला म्हणायचं? सेकंड कार्बन ॲटम इज ब्रांच्ड विथ other one carbon atom. Such groups are termed as iso. Such groups are termed as iso. And then another CH3 किंवा CH2 याला आयसो म्हणतो. आयसो एकूण कार्बन किती आहे? 4 कार्बन ॲटम आहे, 4 कार्बन ॲटम आहेत म्हणून आयसो ब्युटेन. परंतु जर समजा इथं हा एक हायड्रोजन ॲटम कमी होऊन त्या ठिकाणी जर Br अटॅच झाला तर हा अल्किल ग्रुप आहे. अल्किल ग्रुप कुठला आहे? आयसो आहे. आयसो ब्युटिल ब्रोमाइड हे याचं कॉमन नेम आहे. आयसो ब्युटिल ब्रोमाइड हे याचं कॉमन नेम आहे. आयसोब्युटिल ब्रोमाइड, आयसोब्युटिल आयोडाइड, आयसोब्युटिल क्लोराइड. these are the common name of this structure. इथं फक्त आपण काय केलंय? Br च्या ठिकाणी Cl दिलं की याचं जे हलाइड आहे, हलाइड हा ब्रोमाइडच्या ऐवजी क्लोराइड झाला, आयोडाइड ब्रोमाइडच्या ऐवजी आयोडाइड झाला आणि त्याचं स्ट्रक्चर जे आहे ते स्ट्रक्चर सेम आहे. फक्त Br च्या ठिकाणी आपण Cl लिहिलं किंवा आयोडीन लिहिलं आणि त्याच्यावर हे स्ट्रक्चर आयसोब्युटिल ब्रोमाइड झालं. आता टर्शरी एक आहे. टर्शरी म्हणजे काय? सेकंड कार्बन ॲटम इज ब्रांच्ड विथ other 2 कार्बन atoms are termed as tertiary. हा कार्बन ॲटम CH3 आणि CH3 हा जो कार्बन ॲटम आहे त्याला आपण टर्शियरी म्हणतो. आणि या टर्शियरी कार्बन ॲटमला जर हॅलोजन ॲटम अटॅच झाला तर त्याला टर्शियरी एकूण कार्बन किती आहे? 4 कार्बन ॲटम आहे म्हणून टर्शियरी ब्युटिल क्लोराइड हे अशा प्रकारे लिहिते. टर्शियरी ब्युटिल क्लोराइड. ठीक आहे. टर्शियरी ब्युटिल क्लोराइड, टर्शियरी ब्युटिल ब्रोमाइड, टर्शियरी ब्युटिल आयोडाइड. ओके. आता आणखी एक यामध्ये सेकंडरी एक असते. सेकंडरी कोणाला म्हणायचं? सेकंड कार्बन ॲटमला जर हॅलोजन ॲटम अटॅच झाला तर त्याला सेकंडरी मध्ये पहा. सेकंड कार्बन ॲटमला जर हॅलोजन ॲटम अटॅच झाला तर सेकंडरी पाहिलं. CH3CH, CH2 CH3 इथं Cl अटॅच झाला. हा जो सेकंड कार्बन ॲटम आहे त्या सेकंडरी कार्बन ॲटम त्याला जर हॅलोजन ॲटम अटॅच झाला तर याला सेकंडरी म्हणते. सेकंडरी एकूण कार्बन किती आहेत? 4 आहेत म्हणून ब्युटिल. सेकंडरी ब्युटिल क्लोराइड हे अशा प्रकारे आपण एक कॉमन नेम देऊ शकतो. सेकंडरी ब्युटिल क्लोराइड, सेकंडरी ब्युटिल ब्रोमाइड, सेकंडरी ब्युटिल आयोडाइड. ठीक आहे. these are the common name or trivial name of halogen alkyl halide. हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मधला जो मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन आहे किंवा अल्किल हालाइड आहे याचा आपण कॉमन नेम दे अशा प्रकारे देऊ शकतो. ओके. आता यामध्ये जर काही नाही समजलं तर आपण विचारलं पाहिजे. पहा ते केमिस्ट्री मध्ये असं आहे. पहा केमिस्ट्री पेपर सेकंड मध्ये पार्ट सेकंड मध्ये किंवा ऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये जर नॉमेनकल्चर जर नाही समजलं तर तुम्हाला पुढे रिॲक्शन येत नाही. त्यामुळं नॉमेनकल्चर समजणं अतिशय महत्त्वाचं आहे. हे जे कॉमन नेम किंवा IUPAC नेम हे तुम्हाला जर समजलं तर पुढे रिॲक्शन करता येतं.
नाही आणि हे जर नाही समजलं तर पुढं तुम्हाला समजत नाही. त्यासाठी जर तुम्हाला काय अडचण असेल तर तुम्ही मला विचारत जावा, फोनवरती विचारत जावा आणि त्यासाठी तुम्हाला अभ्यास करावा लागेल. अभ्यास सुरू करा आणि काय अडचण असेल तर विचारा. ओके, धन्यवाद.